साक्षात गणराज घरी येतात आणि आपल्याकडून सेवा करून घेतात. त्यामुळे गणेश भक्तांच्या आनंदाला पारावार उरत नाही. परदेशात मोठ्या प्रमाणात आपले भारतीय स्थायिक झालेले आहेत. मग तिथे सुद्धा मोठ्या भक्तिभावानं बाप्पाचं पूजन केलं जातं. हे दृश्य पाहून ती खरंच पोलंडमधले आहेत यावर विश्वास बसणार नाही. पोलंडमध्ये हिंदू भवन मंदिरामध्ये अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातोय. यंदा पहिल्यांदाच हिंदू भवन मंदिराच्या सहकार्यानं मराठी मंडळींनी एकत्र येत बाप्पा विराजमान केलाय. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सर्वत्र घुमलाय. बाप्पासाठी सुंदर आरास सुद्धा या मंडळींनी केली आहे. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश झालाय आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची प्रतिकृती साकारून त्यामध्ये गणपतीला विराजमान केले. मोदक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा सुद्धा घेतलेल्या आहेत. पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळे गणेश भक्त बाप्पाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले पाहायला मिळाले. साता समुद्रापार आपली संस्कृती टिकवणाऱ्या या मंडळींनी आपल्या संस्काराशी नातं आजही कायम ठेवलंय. सर्वांनी एकत्र येत गणरायाची आरती आणि मनोभावे पूजा केली आणि त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत बाप्पाला निरोप दिलाय. आपल्या वॉर्सॉच्या राजाची स्थापना झालेली आहे. यंदा पहिल्यांदाच मराठी मंडळीने हिंदू मंदिर बरोबर गणेश उत्सव साजरा केला आहे. आणि जसं आपण पाहत आहात, यावर्षी गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी आम्ही महाराजांचा किल्ल्यांचा वापर केला आहे. आणि तुम्हाला तर माहीतच असेल, यंदा पहिल्यांदाच आपल्या महाराजांच्या किल्ल्यांची यादी ही वर्ल्ड हेरिटेज युनेस्को हेरिटेजमध्ये समाविष्ट झाली आहे. तर मग बाप्पांच्या दर्शनासाठी नक्कीच या.